किडनॅप फेल निघल्या, त्यानंतर त्यांच्या रिपोर्टनुसार दोन्ही किडनॅप फेल निघाल्यानंतर मला स्पेशल गाडी करून चंद्रपूरचे सरकारी दवाखान्यात जावं लागलं. तिथे सुद्धा त्यांनी ब्लड तपासला आणि युरिया तपासला. तिथे सुद्धा माझ्या दोन्ही किडनॅप फेल निघाला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी तिथं गळ्यातील हे कोणती नळी म्हणून सर गळ्यातील जे डायजेस्ट करायची एक नळी टाकली आणि तिथे मी 23 आणि 27 तारखेला डायजेस्ट करून घेतलं. त्यांच्यानंतर मी पुन्हा उमरी इथं वापस 6 दिवस भरती राहिलो आणि त्यांच्यानंतर मी उमरी इथं वापस आलो. उमरी इथं आल्यानंतर मला काही गावातील व्यक्तीनुसार श्री सोनटके श्री श्रीनिवास सोनटके यांचा पत्ता लागला की हे किडनीसाठी चांगले डॉक्टर आहे म्हणून मी तिथं अवश्य भेट देऊन असं मग गावातल्या रहिवाशांनी सांगितले आणि मी तिथं त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्षात 2 दिवसांना गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा माझा त्याच्या विश्वास किडनॅप केला म्हणून त्यांनी सुद्धा माझा रिपोर्ट तपासला आणि त्याच्यात सुद्धा त्यांच्या रिपोर्टनुसार युरियानुसार माझ्या दोन्ही किडनॅप फेल निघल्या आणि त्यावेळेस माझं फक्त हिमोग्लोबिन 6 ग्रॅम होतं आणि माझ्या किडनॅप पूर्ण जाऊन द्या म्हणजे दोन्ही खराब होऊन द्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्या सल्ल्यानुसार मी दोन्ही किडनॅप जाऊन द्या त्यांच्याकडून त्या सल्ल्यानुसार मी त्याच्या गोळ्या घेतल्या आणि त्याच्या त्या जे पद सांगितले त्या पद मी ते पूर्ण तंतोत पाळल्या आणि त्याच्यानुसार मी आपलं त्या गोळ्या ज्या टाइमनुसार घेतल्या आणि त्याचं आता प्रत्यक्षात आज डबल 4 तारखेनंतर आज प्रत्येक 30 तारखेला 25 गोळ्या होत्या. त्यांच्यानंतर मला पूर्ण आज आराम आहे. आज डबल रिपोर्ट मी तपासला त्याच्यामध्ये पूर्ण फरक पडून किडन्या नॉर्मल झाल्या आणि आपलं हिमोग्लोबिन हे सुद्धा 9 ग्रॅमवर आलं.